अखेर पहिल्या स्पेलमध्ये जून अखेर मान्सूनने अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केलेला आहे, पण त्याची तीव्रता जी आहे मान्सूनची ही तेवढी नाही आहे, खूप कमी. पण आता नंतर मग मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय कधी होणार महाराष्ट्रामध्ये? आता हे जे आपण मॅप बघतो एक दशवर्षी, सर नेमकं काय आहे? कुठले व्हिज्युअली खूप हे वारे दिसते ते कुठले नेमके? येस, हे निवृत्ती मोसमी वारेच आहेत. आपण बघू शकतो की त्याचं जे स्ट्रेंथ आहे ते थोडीशी वाढलेली आपण बघतोय मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये. आणि मागील 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर चांगल्या पावसाची नोंद आपल्याला झाली. ज्याला आपण निवृत्त मोसमी वारे पाऊस म्हणतो, जो आपला मान्सून येतो ह्याच वाऱ्यांमुळे येतो, बरोबर? बरोबर, हे तेच वारे आहेत. आणि त्यामुळेच आता मागील 24 ते 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टीबरोबरच घाटमाथ्यावर पण चांगल्या पावसाची नोंद आपल्याला होताना दिसते. आणि येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एस्पेशली 3, 4 आणि 5 ह्या जुलैला चांगल्या पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता. वाऱ्यांची दिशा कशी म्हणजे आता खालचा हिंदी महासागर, नंतर अरबी समुद्र, पश्चिम बंगाल उपसागर, हे जर येस. आता इथं एक प्रतिचक्रवाती परिस्थिती दक्षिण हिंदी महासागरामध्ये असते, ज्याला आपण मस्करेन हाय असं म्हणतो. हां, बरोबर. आणि तिथून हे वारे असे जातात आणि विषुववृत्तावरून ते टर्न घेऊन पुढे त्याची दिशा निवृत्ती अशी होती आणि आपण त्याला निवृत्ती मोसमी वारे होतात आणि म्हणून आपण त्याला साऊथ वेस्ट राईट. आता आपण इथं जर बघितलं तर महाराष्ट्राचे ते जे वारे आहेत ते स्ट्रॉंग झाल्यामुळं आपण इथं बघतोय की चांगल्या ढगांची निर्मिती अरबी समुद्राबरोबरच कोकण किनारपट्टी आणि ते बाष्प घेऊन इंटेरियर महाराष्ट्रामध्ये जात असल्यामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आपण क्लाउड बघतोय, परंतु ते पुरेसे नाही आहेत किंवा ते सर्वदूर नाही आहेत असं स्ट्रॉंग सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ते दिसत नाहीत. परंतु एक कमी दाबाचं क्षेत्र 3 जुलैला तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जे वारे आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि आपल्याकडे सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता 3, 4, 5 आणि 6 जुलैला आहे असं एकंदरीत मॉडेल अनालिसिस. प्रवास कुठे जाते राईट. आता मान्सूनचा जर प्रवास बघितला तर मान्सूनने पूर्ण महाराष्ट्र 29 जूनला त्याने पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे. आणि नॉर्थ ईस्ट कम्प्लीट पूर्ण झालेला आहे. मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, झारखंडचा थोडासा भाग आणि इकडे जर बघितलं तर बिहारचा थोडासा भाग बाकी आहे. आणि सेंट्रल इंडियाचा बहुतांश भाग आणि नॉर्थ वेस्ट इंडिया हा पूर्ण मान्सून तिकडे येणं अजून बाकी आहे. म्हणजे खरं तर आपण हे लाईन्स बघितल्या तर मान्सून आज अख्खा देश कव्हर करणं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही, डिले झाला आहे. आता पुढचं फोरकास्ट कसं आहे? पुढच्या तुम्ही जे 3 तारखेला पाऊस येईल ती जर आहे. येस. 3 तारखेला चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघितला तर त्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट आहे आजच्यासाठी. उद्यासाठी कोकण किनारपट्टी आणि दक्षिणेकडचे म्हणजे सातारा आणि कोकण किनारपट्टी रेड ऑरेंज आहे आणि सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर 1 तारखेला कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर 2 तारखेनंतर आपण बघतोय की पावसाचा जोर थोडासा वाढताना दिसतोय. 3 तारखेला एक सिस्टम तयार होते, त्यामुळं बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी, त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भ याच्यात उत्तर महाराष्ट्रात पण आहे. बरोबर. 4, 5, 6 तारखेचं उद्या ज्यावेळी अपडेट्स येईल उद्या परवा, तर त्यावेळी अजून पिक्चर क्लिअर होईल. पण 3 जसं मी सांगितलं 3 ते 6 जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस कसा असेल? कारण पहिला स्पेल तेवढा स्ट्रॉंग नव्हतं, महाराष्ट्र कव्हर केला मान्सूनने, पण तसा पाऊस असं ज्याला आपण म्हणतो ठोकावणा पाऊस ग्रामीण भाषेत तो नाही दिसत आहे. सेकंड स्पेलमध्ये तर ते अशा आहे का पेरणी? नक्कीच. 3 ते 6 जुलैपर्यंत मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता. थोडक्यात पालखीच्या स्वागताला पाऊस येईल असं दिसतं. आता ते त्या स्पेलमध्ये तसं तरी दिसतं. त्यानंतरचं जे आहे ते अपडेट्स तुम्हाला दिले जातील.
हे होते एच डी सानप सर, हवामानशास्त्रज्ञ पुणे वेधशाळेचे. आपण ह्या सगळ्या इमेजेस प्रेक्षकांना दाखवल्याच अशासाठी हे एकदम सायंटिफिक पद्धतीने सुटसुटीत ते पाऊस नेमका कसा पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून, नंतर त्याचा प्रवास कुठून कसा जातो आणि पुढचं फोरकास्ट काय. म्हणजे आत्ता पहिला स्पेल झाला आणि दुसरा स्पेल 3 ते 6 असा असणार आहे, तो स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी निश्चितच एक आनंदाची बातमी असेल जुलैमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.